बाबा, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी तुमची ही कंपनी नाही जॉईन करू शकत. हो बाबा, मला स्वतःच असं काहीतरी वेगळं करायचंय आणि माझा निर्णय झालाय. आय नो बाबा, ही सांगण्याची ही वेळ नाहीये, ही पद्धत नाहीये, बट आय एम रिअली सॉरी. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. बाबा, आय नो की रिसोर्सेस, टीम, फंडिंग हे सगळं रेडी आहे आणि हे सगळं तुम्ही माझ्यासाठीच केलंय. पण बाबा, तुम्ही हे माझ्यासाठी केलंय, माझं नाहीये. हे सगळं तुमचं आहे बाबा. हे सगळं तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलंय, तुमच्या कष्टाने कमावलेलं आहे. मी काहीच केलं नाहीये. मला सुद्धा हे सगळं माझ्या कष्टाने मिळवायचं आहे, स्वबळावर मिळवायचं आहे. आणि तुम्हाला माहिती ना, नंतर लोक काय म्हणते? लोक हेच म्हणणार आहेत की तुला हे सगळं आयतं मिळालंय, तू हे सगळं कमावलंयस का? तर नाही. मी त्यांना काय उत्तर देणार आहे? बाबा प्लीज, तुम्ही माझी बाजू सुद्धा समजून घ्या ना. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं नसेल आवडलं, पण प्लीज माझ्या बाजूने एकदा विचार करा. आय रिक्वेस्ट यू. आता तुम्ही हा माझा हट्ट समजा किंवा माझा निर्णय, पण मी तुमच्या सावलीतून बाहेर पडायचं ठरवलंय. अजून मी तुमच्या छत्रछायेखाली नाही राहू शकणार. प्लीज बाबा. त्यामुळे बाबा, मी तुमचं हे घर आणि तुमचं हे नाव सोडायचा निर्णय घेतलाय. हो बाबा, हे बघा, मी स्वतः बाहेर पडेन, मेहनत करीन, नवीन काम मिळवीन आणि तिथे सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करीन. तिथे स्वतःचं नाव स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर मिळवायचा प्रयत्न करीन. आय वॉन्ट टू बी इंडिपेंडेंट. प्लीज बाबा, मला समजून घ्या. आणि आय नो की हे सगळं सोपं नसणार आहे. मला वाटतंय तितकं सोपं नाही आहे. हे सगळं खूप कठीण जाणार आहे मला, बट आय एम रेडी फॉर इट. आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत. बाबा, तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट हेच माझं बळ आहे. तुम्ही द्याल ना मला आशीर्वाद, तुमचा पाठिंबा असेल ना माझ्यासोबत. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच.